त्या बायकांनी नवीन नियम काढलेला आहे, मला राहायचं नाही. काही झालं, तो साधा जरी काही बोलला तरी म्हणणार मला राहायचं नाही. आणि तुझी पोरं तू लागी, माझी मी जाते. तुझी पोरं तू लागी, माझी मी जाते. का गं? पोरं एकटीने तयार केली का तिने? एकटीने पैदा केली का? बरं तू पण होतीस ना पोरं तयार करायला. हां, तुझी काय अक्कल तेव्हा शेण खायला गेलती? पुरुषांच्या बाजूने पण कायदा पाहिजे खरंच. काय एवढे पुरुष आहेत, आज मी बघितलं एक जणाचे हाल मी बघितले. त्या बिचारीचं काहीच नाही, दिवसभर तो काम करतो, कष्ट करतो, घरी रुपया ना रुपया पैसा, एक ना एक रुपया तो घरी आणून देतो. आणि शेवटी ही पेट्रोलला मला 10 रुपये, मला तंबाखू 10 रुपये दे म्हणून तिच्या मागतो, ही देत नाही. वरून लोकाला काय सांगते, ह्याला लोकाला भीक मागायची सवय, हा बोंबलतच फिरतो, हा असंच येणारा पगार ही सगळा स्वतः घेते, वरून त्याचा छळ करते, त्याला मानसिक त्रास देते. आणि तो दारू बिरू पिला की लोक म्हणतात बेवडा आहे. अरे पण तो बेवडा का झालाय? ते दारू पिण्याचं रिझन काय आहे तुम्ही पण समजून घ्या ना. या काय एवढ्या बायका नालायक आहेत ना जगात, काही काही एवढं पुरुषांना त्यांनी जीवन नको नको झाले. कित्येक पुरुषांनी आत्महत्या केल्या, कित्येक बायकोच्या छळाला कंटाळून ते एकेकाचं जीवन उद्ध्वस्त झालंय बिचारायचं. खरंच 2-2, 3-3 पोरं काढतात आणि निघून जातात, एखाद्याचा हात धरून देतात. अगं काय आहे तुमचा नालायकपणा हा? देव तुम्हाला माफ नाही करणार. असं नका करू. पुरुषाबरोबर असं करू नका, चुकीचं आहे.